नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एसपी मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज शिकणार आहोत आपण इयत्ता 7वीचा तिसरा टॉपिक. म्हणजे त्या टॉपिकचं नाव आहे HCF अँड LCM. त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 11वा. ओके, चला तर मग जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं. ओके, चला तर मग सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. आपलं प्रॅक्टिस सेट आहे 11व आणि त्याच्यातला काय म्हणते क्वेश्चन बघा. फॅक्टोराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम. काही नंबर्स आहेत आपल्याला फॅक्टोराइज करायचे म्हणजे त्याचे काय बेटा अवयव पद्धतीने. ओके, चला आपला पहिला प्रॉब्लेम बघा सर्वांनी. बघा अरे पोरो, बघा इकडे. हा पहिलं गणित आहे आपलं 32. ओके, सोल्युशन. याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसे, ह्या पद्धतीने आपण फॅक्टर पाडू. फॅक्टर पाडत असताना लहानातल्या लहान संख्येनं भाग घालायचं. ज्याच्या एकक स्थानी बघा इकडे, ज्याच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 2, 4, 8, 6 अशा संख्या असतील त्याला 2 न भागायचं. कितीने बेटा, 2 न. ओके, ज्याच्या एकक स्थानी कोणकोणती संख्या म्हटलं, 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या तुम्हाला दिसतात. तिथं काय करायचं, 2 न भागायचं. कमीत कमी लहान लहान संख्येनं भाग घालायचा. मग आता मी इथं 2 न भागणार. 2 न भागायला म्हणजे ह्या संख्येचे सरळ अर्धे होतात. म्हणजे बे एक बे, इथं 1 उरला, 3 मधून 2 गेला, 1 उरला, इकडे इथं टाकल्या, इथं झाले किती बेटा 12. मग बीजकम किती बेटा 12. सरळ 2 न भागायचं. पुन्हा 2 न भागले म्हणजे किती बेटा 82, 16. ओके, मग पुन्हा याला 2 न भाग देणार, बेचोक 8. पुन्हा 2 न भाग जाणार, बेदोनी 4. जोपर्यंत आपल्याकडे 1 येणार नाही तोपर्यंत भागत राहायचे. शेवटी किती आला 1. 2 न 32 ला भागल्या म्हणजे 16. मग 2 न 16 ला भागल्या म्हणजे 16 चे अर्धे किती आले 8. 2 न 8 ला भागल्या म्हणजे 8 चे अर्धे किती आले 4. 2 न 4 ला भागल्या म्हणजे अर्धे. ज्या संख्येला आपण 2 न भागतो त्या संख्येच्या सरळ काय करायचे बेटा, अर्धे घ्यायचे. ओके, कळाला. हा आपला पहिला क्वेश्चन. मग आपल्याला विचारले दुसऱ्या नंबरचा फॅक्टर्स काढायचे आणि दुसरा आहे आपलं किती बेटा इथं 57. ह्या 57 म्हणजे 57 चे आपल्याला फॅक्टर पाडायचे. 57. ओके, मग आता लक्षात ठेव बेटा, ज्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, ओके, 9 अशा संख्या असतात. त्यावेळेस 3 किंवा 5 न किंवा 7 न भाग जात असतो. ओके, मग आता याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला कोणता नंबर आहे बेटा 7 आहे. मग याला ट्राय करायचं 3 न. का न 3 न. मग बघा 3 न भाग जाते का, 3 1 3. मग 5 मधून 3 गेले किती उरले 2. याच्या समोर टाकल्या 3 न 27, 19. मग आता 19 हा प्राईम नंबर आहे आपला. कोणता बेटा, प्राईम नंबर. 19 दुसऱ्या टेबल मध्ये आहे का कोणाच्या, नाही. म्हणजे याला कोण भाग जाणार, फक्त 19 नच भाग जाणार. 19 1 19. ओके, म्हणजेच आपले 57 चे फॅक्टर काय पडले बेटा 3 इंटू 90. आणि याचे 32 चे किती पडले बेटा, 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके, असे 2 किती वेळा, 5 वेळा. म्हणजे हे त्याचे आपले फॅक्टर. समजलं. ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला पुढं बघा. आता पहिला आपला 23. आता 23 ला 23 हा नंबर जे तिसरं गणित आहे आपल्याकडे 23. हा 23 ला सॉल्व्ह करत असताना 23 हा आपला प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर 23 दुसऱ्याच्या टेबल मध्ये येऊ शकतो का, नाही. मग प्राईम नंबरला प्राईम नंबरनच भाग जाते. 23 1 23. ओके, मग याचे काम मिटलं. 23 बरोबर काय बेटा 23 गुणिले 1 याचे फॅक्टर. ओके, चला हे झालं असेल तर जाऊ पुढं. 150. 150 ला आता कितीने भागायचं, ज्याच्या एकक स्थानी 0 2 6 8 अशा संख्या असतील तर 2 न भागा. किंवा याला 5 ने भाग जाते, पण लहानातल्या लहान संख्येने जर भाग घातलं तर तुम्हाला बी सोपं जाणार.
ओके, चला बघा आता 2 न घालू. बेसती 14, एक उरला, इथं झाले 10. बेपंचे 10 म्हणजे इथं आला बेटा 75. मग आता इथं 75 ला 2 न भाग जातो का? जाणार नाही. कारण युनिट प्लेसला 5 आहे. एक तर 3 न जाईल किंवा मग 5 न. मग 3 न ट्राय करा. 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. ओके. मग इथला एक इथं 3 पाची 15. मग आता 3 न पुन्हा 25 ला भाग जातात काय? जाणार नाही. कारण का 3 8 24, एक उराला, एक उरता कामा नाहीये. 5 न 5 5 25. मग 5 1 5. इथे किती आले? 150 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. हे त्याचे झाले आपले फॅक्टर. 150 चे फॅक्टर काय काय आले बेटा? 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. ओके. चला पुढं. आपल्याकडे जे 5वा क्वेश्चन आहे आणि त्या 5व्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला फॅक्टर काढायचे. फॅक्टर कसे काढायचे? पुन्हा याला 2 न भागा बेटा. किती न? 2 न. बे एक बे. आता बघा, बे न 1 ला भाग जाते का? जात नाही म्हणून 0चा भाग. बे 8 16. ओके, तस. मग बे पंचे 10, बे चोक 8, पुन्हा 2 न. बे दोन्ही 4, एक उरला, बेसत्ती 14. पण आता ह्या 27 ला 2 न भाग जातो का? जाणार नाही. कारण युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे इथं 3 न भाग जाणार. 3 न 27, 3 त्रिक 9. ओके, आणि 3 एक 3. हे झाले आपले फॅक्टर. म्हणजे 216 बरोबर. याचे फॅक्टर्स कोणकोणते पडले बेटा? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि अजून एक 3. 3दा 2 आणि 3दा 3. ओके, हे झाले 216 चे फॅक्टर्स म्हणजे त्याचे अवयव. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचे. समजलं का? समजलं असेलच. कारण आपल्याला डिव्हिजन मेथडनं सॉल्व्ह करायचे. आपल्याला डिव्हिजन सर्वांना येतो बेटा. 2 बे 1 न बे, 1 ला भागता 0चा बसला, बे 8 16. मग ह्या दोघाला भागल्या, बे 8 16. बे पंचे 10, बे चोक 8, बे दोन्ही 4, एक उरला, बे सत्ती 14, 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3. ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. चला पुढचा आपल्याकडे आलेला आहे तर 6वा प्रश्न. 6वा प्रश्न सर्वांना जमला पाहिजे. चला तर मग 208 208 208. तर कसं सॉल्व्ह करायचं बेटा? 2 न याला डिवाइड करायचं. ओके बेटा. बे 1 बे, 0 ला 0, बे चोक 8. पुन्हा याला 2 न भाग जाणार. 2 बे पंचे 10, बे दोन्ही 4. ओके, पुन्हा 2 न. बे दोन्ही 4, एक उरला, बेसकम किती बेटा? 6. पुन्हा याला कितीने जाणार? 2 न जाणार. बे 1 बे, बे त्रिक 6. मग आता 13 हा प्राईम नंबर आहे. 13 नच भाग जाणार. 13 1 13. मग 208 चे आपले फॅक्टर पडले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 13. एवढ्याचा मल्टिप्लिकेशन आपलं 208च येणार. ओके, त्या पद्धतीने आपल्याला 208 चे फॅक्टर काय काय भेटले? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 13. ओके, समझ में आ गया? समझ में आ गया? किती सोपं आहे बघा पूर्व. किती सोपं आहे. ओके, किती सोपं आहे. फक्त याला प्रॅक्टिस करावं लागते. प्रॅक्टिस करण्या गेल्यावर काहीच नाही बेटा. जिथं तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे तिथं प्रॅक्टिस करावेच लागेल. ओके, प्रॅक्टिस शिवाय काही नाही. चला आता पुढचं बघा. 765 ला आपल्याला काय करायचे? 765 म्हणजे 765 चे फॅक्टर पाडायचे. पण ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे एक शक्यतो 3 ने ट्राय करा किंवा 5 न करा, 7 न करा, जाऊ शकते. 3 ने ट्राय करा. 3 दोन्ही 6, 3 5 15 म्हणजे 3 न जाते बेटा. 3 न जाते. 3 दोन्ही 6, इथं एक उरला. ओके, 3 दोन्ही 6 म्हणजे 7 मधून 6 गेला, एक उरला. याच्या पुढे टाकल्या, इथं झाले 16.
तीना पाची 15, मग एक उरला, तीना पाची 15. ओके, आता 3 पुन्हा जाते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ये बापू. 3 8 24, म्हणजे 25 मधून 24 गेला, एक उरला, 3 5 15. ओके, पण आता 3 जाते काय, 3 2 6, 7 8 2 उरालेत, इथं 25 होता, 3 जाणार आहे का, नाही. मग आता आपल्याला इथं जाणार 5 न, 5 1 5, 4 उरले, 9 5 45, मग 19 नंबर हा प्राईम नंबर आला. ही कोणाच्या टेबल मध्ये नाहीये, म्हणून याला फक्त 19 नच भाग जाणार, म्हणजे 1 आला. मग 765 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 19, हे काय झाले आपले 765 चे फॅक्टर झाले बेटा. ओके, समज में आ गया रे पोरो, आलं का रे बाळांनो, बोला चला. आलं, एकदम साधं सोपं, काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्याला डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार आला पाहिजे, मग बाकीचे सर्व येणार. इथं आहे 342, या 342 चे आपल्याला काय करायचे बेटा, फॅक्टर काढायचे. म्हणजेच बे एक बे, इथं एक उरला, बे 7 14, बे एक बे. मग आता इथं आलं 171, किती आलं बेटा, 171. 171 ला किती न भाग जाते बघा, आणि सांगा मला, लवकर ट्राय करायचं बघा. 2 न भाग तर जाणार नाही, 3 न जाते काय बघा, 3 5 15, 16 17, 3 न जाईल, 3 5 15, किती उरले, 16 17, 2 उरले, इथं झाले 21, 3 7 21. ओके, 3 7 21, पुन्हा 3 न जाईल, 3 1 3, 2 उरले, 3 27, मग पुन्हा याला 19 नच भाग जाणार. इथं आले 342 चे आपले फॅक्टर, 2 into 3 into 3 into 90. ओके, हे झाले आपले 342 चे फॅक्टर. ओके बेटा, बघ, जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायची. ओके, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत जमणार नाही. प्रॅक्टिस झालं, अगदी सोपं आहे बाळांनो, अगदी सोपं, याच्याहून सोपं काहीच नाहीये. ओके, चला, आता पुढचे 2 क्वेश्चन आहेत आपले. हे 2 क्वेश्चन ह्या प्रॅक्टिस सेटचे शेवटचे क्वेश्चन आहेत. बघा, 377 ला आपल्याला फॅक्टर पाडायचे, हे आहे आपलं 9वं गणित. मग किती न भाग जाणार बघा, 7, 3 1 3, 3 1 3 2 6, एक उरते, 17 ला भाग 3 न जाणार नाही, 3 कटला, 5 कटला, किती न बघसाल, 7 न बघा, 7 न, 7 2 7 7 35, 36 37, 7 न जायना, 9 न, 9 चौक 36, 37, एक उरला, 17, 9 न पण जायना, 11 न बघा, 11 3 33, जाईना, 13 न, 13 1 13, 13 2 26, 13 न जाईल, 13 2 26, किती उरले, 37 मधून 26 काढायचे बेटा, 1 आणि 1, 11 उरले, याच्या पुढे 11 ठेवल्या आणि 117 झालं. 13 नम किती बेटा, 117. तर आता 29 1 29, बस संपला, 29 1 29. तर 77 चे फॅक्टर आपले काय पडले, 13 गुणिले 29. ओके, समजलं, बस एवढं सोपं आहे. भाग चटपट चटपट लक्षात आलं पाहिजे की कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला भाग आपल्याला गेलं पाहिजे, आणि त्या संख्येला घालता आलं पाहिजे भाग. ओके, चल, आता 559 आहे बेटा, 559. चला, 559 ला कोण्या संख्येनं भाग जाईल, सांगा लवकर. 559 ट्राय. आता हे बघा, याच्या एकक स्थानी इथं 9 आहे, म्हणजे 2 न जात नाही, 3 न बघा, 3 1 3, इथं 2 उरले, 3 8 24 19, 3 न जायना, 5 न तर जायतच नाही, 6 न जातच नाही, 8 न तर जाणारच नाही, 7 न बघा, 7 35 7 7 49, किती उरले, 5 6 69, 7 न जाणार, 13 न जाईल बघा,
13 13 दोन 26 13 त्रिक 39 13 चौक 52 म्हणजे इथं किती उरले 3 उरले. मग 13 13 दोन 26 13 त्रिक 39 मग 43 हा कोणता नंबर झाला बेटा प्राईम नंबर झाला म्हणून याला 43 नच भाग जाणार 43 एक 43 तर 500 आपल्याला 59 चे फॅक्टर पडले 13 गुणिले 43 13 गुणिले 43 अशा प्रकारे आपले सर्व प्रॅक्टिस सेट मधले आपले फॅक्टोराइज मेथडनं सॉल्व्ह करायचे होते. हे 10चे 10 गणित आपण इथं सॉल्व्ह करून घेतल्या. ओके समजलं असेल तर बेटा व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. ओके आणि असेच आता आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके बेटा चला तर मग बाय.